सांगतो तुला की राखी सुद्धा आल्यावरती पहिलं म्हणाली होती की तू विनर व्हावीस अशी माझी इच्छा आहे. आणि राखीने सोशल मीडियावरती एक रील पण टाकलं तुझ्या बाबतीत की मी बोलले होते ना माझ्या जिभेवरती तीळ आहे. काय म्हणजे राखीची एनर्जी तुला मिळणं, कारण काय असतं स्पर्धक पण ना आपल्या तयारीचा हवा, तशी राखी होती असं तुला वाटतं का? आणि राखीने त्या बोलण्याचा तुला ह्या बिग बॉसची ट्रॉफी नेण्यामध्ये काय फायदा झाला? राखी एक अशी व्यक्ती आहे ना की जिने जीव लावला ना तर ती खूप मनापासून लावते. आणि राखी सावंतला लोक कसे ओळखतात कसे नाही मला माहिती नाही, पण राखी सावंतला मी खूप जास्त ओळखते इमोशनली. आणि ती जशी कशी आहे ना इतरांना दाखवण्यासाठी एक वेगळी आहे शोमध्ये, आणि ती ॲक्च्युअल वेगळी आहे. आणि मी राखी सावंतला नाही, मी राखी सावंतला ओळखते. त्यामुळे ती जे बोलते तिला जे आतून फील होत असतं ना ते ती सारखी बोलते. आणि तिने मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला तुझ्यामध्ये भूक दिसते आणि विनर क्वालिटीज ज्या असतात ना त्या मला तुझ्यामध्ये दिसतात, की सतत ॲक्टिव्ह राहणं, बिग बॉसचे आदेश पाळणं, रूल्स पाळणं, एकही चूक न करणं. आणि ती म्हणतो ना की इथे चूक केली ना मी तर विनर होणार नाही मी, की ते जे जागेपणा असतो ना एखाद्याचा, डोळ्यात तेल घालून जागं राहणं, की मला आत्ता काय करायचंय, मी आत्ता काय करू शकते, हे जे सारखं असायचं ना धडपड, ती तिला खूप आवडायची. म्हणून ती म्हणायची की डिझर्विंग होईल आणि मला तू डिझर्विंग वाटतेस, माझ्या जिभेवरती आहे, तर तूच होणार तूच होणार तूच होणार. मी आपली तिला हलक्यात घ्यायची की ठीक आहे होऊ दे. ती म्हणाली नाही आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे, मी जिथे जिथे जाऊन बोलली आहे ना ए तुम्हाला विनर दिसते, तीच मुलगी किंवा तोच मुलगा विनर झालाय. आणि तरी पण मी हलक्यात घेतलेलं. पण मला बाहेर येऊन असं कळलं, आल्यानंतर पण तिने मला सपोर्ट केला तिकडे. बाहेर आल्यानंतर मोबाईल घेतल्यानंतर कळलं राखी एअरपोर्टवर जाऊन सांगत होती ती कोकणची पोरगी माझी विनर आहे, माझी विनर आहे, मी पण कोकणची आहे, कोकणाच्या पोरीला विनर करा, ती डिझर्विंग आहे, माझ्यासाठी माझी विनर तन्वी कोलते आहे. म्हणजे ती शोमध्ये बोलायचं म्हणून बोलत नव्हती. आणि लोकांना हे वाटत होतं राखी सावंत येते शोमध्ये बोलते आणि शोसाठी बोलते, जे करते ते शोसाठी करते. नाही, सगळेच सगळ्या गोष्टी शोसाठी नाही करत. राखी सावंत जे बोलून गेली, जे तिने बाहेर जाऊन केलं, हा तिचा मोठेपणा आहे. आणि जे तिने केलं त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहेत तिच्यासाठी, की माझ्यासारख्या मुलीला राखी सावंत का सपोर्ट करेल. मला तिची ती क्वालिटी खूप जास्त आवडते की भाई राखी सावंत अलग ही आहे. बघ तिच्या प्रेमाला तिने सपोर्ट नाही केला पण तुला सपोर्ट केलाय. ती एक किडनी देऊन त्याला पण सपोर्ट करत होती, बोलली मला आल्यावर. काय म्हणाली? एक किडनी देऊन त्याला सपोर्ट केलाय म्हटलं, आणि माझ्यासाठी म्हणजे दुसरी किडनी काढली ना. रितेश सर म्हणतात अच्छा 2 किडन्या काढून तुम्ही इथे बसलाय. ते म्हणतात हो प्रेमापोटी. या बिग बॉसच्या या 100 दिवसांमध्ये, बिग बॉसच्या 100 दिवसांमध्ये तन्वीला सर्वात जास्त कुठल्या घरातल्या सदस्यांनी त्रास दिला की ज्याच्यामुळे खूप असा विचार करायला की मी ह्या लोकांसोबत कशी काय पुढे जाणार, कशी सर्वाईव्ह करणार या 100 दिवसात, असे कोण कोण होते? आता सध्या तरी ना मी लाईट्स जेव्हा बंद केल्या तेव्हाच मी माझ्या सगळ्या जुन्या मेमरीज आणि त्रास वगैरे सगळा सोडून आली. मला चांगल्या मुमेंट्स विचार, मी चांगल्या मुमेंट्स सांगेन. कारण माझा बिग बॉसचा प्रवास ॲक्च्युली आता तिथेच संपला आहे. माझा बिग बॉसनी दिलेला नवीन प्रवास, जबाबदारीचा प्रवास सुरू झाला आहे. आणि मला वाटतं त्रास असं नाही, प्रत्येक जणांनी प्रत्येकाचा गेम खेळला आहे. तो गेम शो होता. ज्याला ज्या प्रकारे खेळायचं होतं त्या प्रकारे त्यांनी खेळलं आहे. मला ट्रिगर केलं असेल किंवा काही असेल, तो एक गेम होता त्यांचा. आणि ज्यामुळे मी स्वतःला त्रास करून पण घेतला आहे त्याच्यामुळे. आणि वेल प्लेड, ते त्रास देण्यामध्ये सक्सेसफुल झाले कदाचित. पण त्यांनी त्रास दिला नसता तर मी अजून स्ट्रॉंगली भिडू नसते शकले. तर खरं तर त्रास दिला कोणी हे म्हणण्यापेक्षा त्रास दिला त्यासाठी थँक्यू, मी मला स्ट्रॉंग केल्यासाठी थँक्यू. आणि त्यामुळे मी 100 दिवसांचा प्रवास करू शकले आणि ट्रॉफीपर्यंत पोहोचले.